आजची मढीची होळी ही केवळ होळी नसून आज खऱ्या अर्थाने मढी देवस्थानच्या मुक्ती संग्रामाला सुरुवात झाली असं मी मानतो। कारण आज या देवस्थानच्या अवतीभोवती जे जिहाद्यांनी अतिक्रमण केलंय ते सुद्धा कुठेतरी बाजूला करण्याची वेळ आली आहे। देवस्थानने आणि ग्रामस्थांनी अतिशय धाडसी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि जे लोक गैरप्रकार करतात, अवैध धंदे करतात, अशांना या पवित्र यात्रेपासून बाजूला करण्याची हीच ती योग्य वेळ आली आहे। आणि म्हणून आज संपूर्ण देवस्थानचं आणि ग्रामस्थांचं अभिनंदन करण्याकरता आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाला समर्थन देण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे। आणि मढीच्या या देवस्थानाच्या प्रांगणातनं महाराष्ट्राच्या जनतेला आमचं आवाहन आहे की आपण सगळ्यांनी हाच निर्णय आपल्याही परिसरात लागू करावा, जेणेकरून आपल्या ज्या धार्मिक प्रथा परंपरा आहेत त्याचे नियम आपण पाळू शकू आणि आपल्या सनातन धर्माला आणि आपल्या सनातन परंपरांना दूषित करण्याचं जे एक षडयंत्र काही जिहादी लोकांच्या माध्यमातून सुरू आहे ते आपल्याला दूर करता येईल आणि हे षडयंत्र आपल्याला हाणून पाडायचं आहे। आज इथे आल्यानंतर मला एक धक्कादायक माहिती कळाली की देवस्थानच्या परिसरामध्ये जवळपास 250 एकर जमीन ही देवस्थानाची असताना त्यातल्या तब्बल 80 एकर जागेवर एका विशिष्ट समुदायाचं अतिक्रमण आहे। माझं प्रशासनाला, शासनाला सुद्धा या निमित्ताने आवाहन आहे की तात्काळ आपण हे अतिक्रमण बाजूला करावं आणि आमच्या चैतन्य कानिफनाथ देवस्थानला अतिक्रमण मुक्त करून खऱ्या अर्थाने इथे भक्तिभावाचं वातावरण नांदू द्यावं। भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढीतनी जो ऐतिहासिक निर्णय घेतलाय मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या देवस्थानांना विनंती करतो की हा निर्णय आपण सुद्धा तात्काळ लागू करावा। या निर्णयाच्या विरोधात जी होळी आहे ही होळी अगदी महाराष्ट्रात नाही तर देशातली एक वेगळी परंपरा आणि देशातली सर्वात मोठी होळी म्हणून याचा नामोल्लेख मढी देवस्थानच्या होळीचा होत असतो। आणि या वर्षी ही होळी आताच पेटवण्यात आलेली आहे। निश्चित एक हिंदू धर्म संस्कृती परंपरा आहे आणि 15 दिवस अगोदर या होळीची सुरुवात मढी देवस्थानमधून ही संपूर्ण भारतवर्षामध्ये होत असते। आणि हे सगळं होत असताना आज कुठेतरी मढी देवस्थान हे अत्यंत जागृत देवस्थान आहे आणि एक भटक्यांची पंढरी म्हणून याची एक वेगळी ओळख भारताच्या नकाशावरती आहे। म्हणून या ठिकाणी एक चांगली मोठी यात्रा उत्सव हा आपल्याला धुळवंदनाच्या निमित्तानं, रंगपंचमीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याची एक वेगळी परंपरा या संपूर्ण या ठिकाणी असणाऱ्या देवस्थानच्या वतीनं जोपासण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे। त्यामुळे निश्चित रूपानं या देवस्थानच्या बाबतीमध्ये देखील काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। या देवस्थानने एक चांगला स्वागतार्ह निर्णय देखील घेतलेला आहे आणि निश्चित त्याचं समर्थन संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील त्याचं समर्थन करणारे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे निश्चितच उद्या होत असणारा या ठिकाणी महाआरती आणि एक मोठा धर्म मेळावा हा देखील होणार, त्यामध्ये आम्ही निश्चित एक भूमिका उद्याच्या निमित्तानं आम्ही स्पष्ट करणार आहोत। पण या होळीची सुरुवात झालेली आहे त्याच्याकरता आम्ही मढी ग्रामस्थ असताना आमच्या अहिल्यानगर वासी असतील सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो।